नमस्कार. सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या. अजनी पुणे वंदे भारत सह 3 गाड्यांना हिरवा झेंडा. पुण्यात उत्साहाचे वातावरण. मुरलीधर मोहोळ यांनी मानले पंतप्रधानांचे आभार. लोकशाहीचा मुद्दा केवळ पक्षाचा नाही, जनतेने पुढे यावं. बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. आता देशभरात विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स लावावा लागणार. शिवसूर्य हृदय जलयात्रा किल्ले रायगडावर दाखल. नमस्कार, मी इंदिरा. ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी KSR बेंगळुरू रेल्वे स्थानकावरून 3 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केलाय. यात अजनी पुणे, KSR बेंगळुरू, बेलगावी आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा अमृतसर वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. पुणे स्थानकावर या निमित्ताने विशेष स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले, आज माननीय पंतप्रधानांच्या हस्ते 3 नवीन वंदे भारत गाड्या सुरू झाल्यात. आम्ही पुणे स्थानकावर थांबून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो आहोत. यावेळी पंतप्रधान मोदींचे त्यांनी आभार मानले. महाराष्ट्राच्या बाबतीत नेहमीच माननीय मोदीजी असतील, अश्विनी वैष्णव असतील, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राला रेल्वे सेवा प्रदान केली. आजही महाराष्ट्रात आपण जर पाहिलं तर 1,36,000 कोटी रुपयाचे आजही रेल्वेचे प्रकल्प महाराष्ट्रात एट अ टाइम आजच्या दिवशी सुरू आहेत. आणि आज त्याच्यामध्ये अजून एक भर पडली ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज जे काही देशात 3 मार्ग तयार झाले त्याच्यात आज वंदे भारत धावत आहेत. माननीय प्रधानमंत्र्यांनी दुपारी त्याचं उद्घाटन केलं. आज त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली नागपूर ते पुणे ही नवीन वंदे भारत मेट्रो रेल्वे सेवा सुरू झाली. आणि त्याचबरोबर देशामध्ये बेंगलोर ते बेळगाव आणि कटाडा ते अमृतसर हे 3 मार्ग आज सुरू झाले. विशेषतः महाराष्ट्रातला मोठ्या प्रमाणावरचा भौगोलिक भाग हा या आजच्या नागपूर आणि पुणे वंदे भारत मेट्रो जी काही रेल्वे सेवा सुरू झाली त्याच्यानं कव्हर होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची सोय होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एका बाजूला विचार देशाच्या 2047च्या स्वातंत्र्याच्या 100 वर्ष पूर्ण होताना एक विकसित भारताचा संकल्प माननीय प्रधानमंत्र्यांनी केलाय. तो पूर्णत्वाकडे जाताना ह्या असे काही उपक्रम, असे प्रकल्प हे निश्चितच क्रांतिकारक आहेत. आणि त्याच्याकडे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी पुण्यात आलेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशातील सर्व मतदार यादी डिजिटल स्वरूपात सहज उपलब्ध असतानाही आयोग कागदांचा ढीग पाठवतो, ज्यामुळे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होतोय का, असा सवाल थोरात यांनी उपस्थित केलाय. तसेच राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांना आयोगाने उत्तर देणं गरजेचं आहे. उत्तर न मिळाल्यास जनतेनं स्वतः हा मुद्दा हातात घ्यावा असं आवाहन थोरात यांनी केलंय. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक आयोगाच्या बाबतीतला जो लोकांमध्ये आज संभ्रम आहे का काय नेमकं घडलंय हा तर निश्चितपणे आहे. आणि माननीय राहुलजींनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणीचा विचार करता अत्यंत गांभीर्याने सर्वांनी घेणं गरजेचं आहे. जो लोकशाहीवादी असेल त्या प्रत्येक नागरिकांना घेणं आवश्यक आहे. आज मोर्चा आहे तो निवडणूक आयोगावर मोर्चा आहे. मला असं वाटतं की हा काय एका पक्षाचा विषय नाही, तर हा लोकशाहीचा विषय आहे, आपल्या राज्यघटनेचा हा विषय आहे. जर मतदान ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपली आहे, नागरिक म्हणून आपलं देशाकरताचा सगळ्यात महत्त्वाचा हक्क काय बजावत असेल आपण तर तुम्ही मतदान करता. ॲफिडेव्हिटवर तुम्ही तुमच्या पण माझं मत या बाबतीतलं असं आहे की मोर्चा होईल हा तर झालाच पाहिजे. परंतु हा विषय जो राहुलजींनी मांडलेला आहे, जे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाला उत्तर देणं निवडणूक आयोगानं गरजेचं आहे. ते देत नसतील तर जनतेनं हा विषय आता कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी पाहूयात. देशभरात विमानाच्या धर्तीवर ट्रॅक्टर ट्रॉल्यांना सुद्धा ब्लॅक बॉक्स बसवण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र या निर्णयाला थेट पहिला विरोध कोल्हापुरातून करण्यात आलाय. काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन याला विरोध दर्शवलाय. तसंच या संदर्भात शेतकऱ्यांनी 18 तारखेपर्यंत पोस्टाद्वारे किंवा ईमेलद्वारे हरकती घ्याव्यात. वेळ कमी असल्याने जास्तीत जास्त हरकती नोंदवण्याचं आवाहन सतेज पाटील यांनी केलंय. या संदर्भात वेळ पडल्यास आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढू असा इशाराही त्यांनी दिलाय. केंद्र शासनानं 18 जुलै 2025 रोजी एक अधिसूचना जारी केलेली आहे. त्या अधिसूचनेच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉली मालकाने GPS प्रणाली स्वतःवर बसवावी, स्वतःच्या ट्रॅक्टरवर. VLTD या व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस हे बसवावं अशी अधिसूचना काढलेली आहे. त्याचबरोबर ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा EDR म्हणजे त्या
ट्रॅक्टर ट्रॉलीचं एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारा EDR म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे आणि ट्रॉली आणि नवीन कपलिंग बसवावे अशा पद्धतीच्या 2-3 गोष्टी कराव्यात अशी एक अधिसूचना काढलेली आहे 18 जुलैला. त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन केंद्र शासनानं मागितलेलं आहे. 18 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी ईमेल लिंक आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करतोय. त्या ईमेल लिंकद्वारे या ऑब्जेक्शन्स केंद्राकडे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकूण 12 किल्ल्यांचा समावेश हा युनेस्कोच्या जागतिक यादीत करण्यात आल्यानंतर अनेक शिवभक्त आणि शिवप्रेमींकडून अनेक गडांवर जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर आता शिवसूर्य हृदय जलयात्रा देखील रायगडावर पोहोचली. या यात्रेत काही शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले होते. त्यांनी मेघडंबरीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि समाधीस्थळी जाऊन राजे शिवछत्रपतींचा जलाभिषेक केला. यापुढे शिवसूर्य हृदय यांच्यातर्फे किल्ले रायगडावरून संकल्प घेऊन पुढील 12 किल्ल्यांचा एका वर्षामध्ये अभ्यास दौरा करणार आहेत. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. कलावंत सुरू व्हायच्या आधी इच्छा जरी खूप असली ना तरी कोणी सिरियसलीच नाही घ्यायचं. हा तुम्ही या कार्यक्रमासाठी या, आपण हात करा, सुपारी करा, नमस्कार म्हणा, 1-2 वेळा ढोल वाजवा आणि जा, थँक्यू, आता तुमची गरज नाही. पण एक माणूस माझ्याकडे अत्यंत असा बघत होता, ऑब्झर्व करत होता की हा तोच आहे. मग त्याला एकदा जेव्हा खात्री पडली की हो हा तोच आहे, तेव्हा तो मला येऊन म्हणाला तुम्ही सौरभ गोखले का? म्हणलं हो. त्या मराठी बाईंच्या पथकात मी लगेच येऊन सांगितलं होतं आम्हाला अल्टरनेट लोगो करून ठेवूया मराठी बाईंचं पथक. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. वडनेरा रेल्वे स्टेशनवर विदर्भासाठी असलेल्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन झाल्यानंतर उत्साहात स्वागत करण्यात आलं. हार फुलांनी सजलेल्या रेल्वेने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. उपस्थित मान्यवरांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुणे येथे जाणाऱ्या चाकरमान्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या रेल्वेमुळे प्रवाशांची सोय झाली आहे असं ते म्हणाले. नाचत मुरडत वंदे भारत आली आणि तिचं सर्वांनी स्वागत केलं. अतिशय सजलेली ही पूर्ण एअर कंडिशन असलेली वंदे भारत ही विदर्भासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली एक आकर्षक उत्कृष्ट भेट आहे. आणि सर्वात महत्वाचं ती भंडारालाही थांबली, शेगावलाही थांबणार आहे. आणि त्याच्यामुळे पुण्याला जे नोकरी करणारे आहेत, शिक्षण घेणारे आहेत, त्यांना भेटायला जाणारे वृद्ध आई वडील, मुलं मुली सुरक्षितपणे जाऊ शकतात. आणि म्हणून विदर्भाच्या अमरावतीच्या विकासासाठी हे महत्वाचं पाऊल माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलं. मी त्याच्याबद्दल अतिशय. नांदेडच्या नायगावात मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण शिबिर घेऊन त्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आलं. पाण्याचं प्रदूषण टाळण्यासाठी इको फ्रेंडली गणपती मूर्ती गणेशोत्सव काळात वापराव्यात असे निर्देश शासनाकडून देण्यात आले. त्याचं पालन तंतोतंत व्हावं यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितलंय. पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना श्रींच्या विविध प्रकारच्या पूजा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामध्ये श्रींच्या तुळशी पूजेचा समावेश आहे. सदर पूजा बुकिंगसाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून ही पूजा देशभरातील भाविक घरबसल्या बुकिंग करून पूजेसाठी येत असतात. या भाविकांना पूजेची माहिती व्हावी आणि पूजेच्या अनुषंगाने सूचना देण्यासाठी प्राधान्याने मराठी आणि आवश्यकता भासल्यास हिंदी भाषेतूनही माहिती किंवा सूचना देण्यात येतात. मात्र पूजेचे मंत्र हे मराठी आणि संस्कृत भाषेतून पठण करण्यात येतात. यामध्ये पूजा करण्यासाठी इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही. मंदिरामध्ये तुळशी अर्चन पूजा त्या सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा 3 वेळेस होत असतात. त्या तुळशी अर्चन पूजेच्या वेळेस जे काही आपण मंत्र पठण करत असतो, स्तोत्र असतात, ते सर्व संस्कृत भाषेतून असतात. सुरुवातीला आपण आचमन करतो, त्यानंतर संकल्प पूजा करतो, त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मातेचं स्मरण आणि त्यानंतर विष्णू सहस्रनाम म्हणत असतो.
सर्व जे काही करत असतो आपण ते संस्कृत या भाषेतून करत असतो, परंतु तुळशी पूजा सुरू होण्यापूर्वी जी आपण या सर्व गोष्टीची माहिती देत असतो ती आपण प्राधान्याने मराठीतून देत असतो. परंतु जी आता तक्रार प्राप्त झालेली आहे 9 ऑगस्ट रोजी हिंदीतून पूजा घातल्याची जी तक्रार आहे, तर हिंदीतून कुठलीही पूजा होत नाही. पूजा ह्या सर्व मराठी आणि संस्कृत या भाषेतूनच होतात, परंतु फक्त जी माहिती सांगितली जाते ती प्राधान्याने मराठी आणि त्यानंतर जर समजलं नाही कुणाला परभाषिक परप्रांतीय जर भाविक असतील तर त्यांना हिंदी भाषेतून आपण त्या ठिकाणी माहिती सांगतो. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळालाय. बुटीबोरी येथे काँग्रेस नेते मुजीब पठाण यांनी माजी मंत्री सुनील केदार यांच्या अटकेच्या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा काढला. नागपूर जिल्हा बँकेतील 150 कोटींची वसुली करा आणि सुनील केदार यांना तात्काळ अटक करा अशी जोरदार मागणी या मोर्चातून करण्यात आली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झालेल्या या मोर्चामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून जिल्ह्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आलाय. और वो घोटाले के कारण कई किसानों के पैसे, मेहनत के पैसे मिले नहीं, कई किसान मृत्यु हो गए, लेकिन आज तक उनको पैसे नहीं मिला. कोर्ट ने ये निर्णय दिया है कि घोटालेबाज सुनील केदार से 150 करोड़ रुपए वसूल किया जाए और वो पैसे जो किसान के मेहनत के पैसे हैं वो वापस दिया जाए. तो इस संदर्भ में हम लोग आज यहाँ पर आए हैं. हमारा मुख्यमंत्री जी से एक निवेदन दिया है पुलिस स्टेशन के माध्यम से कि मुख्यमंत्री इस पर ध्यान देकर वो घोटालेबाज से पैसे वसूल करें और जो किसानों के पैसे हैं वो पैसे उनको दे. और अगर से यह लड़ाई हमारी जारी रहेगी, अगर नहीं हुआ तो हम कुछ दिन में यहाँ पर उपोषण पे भी बैठने वाले हैं और ये लड़ाई हम आखिरी तक जब तक किसानों के पैसे नहीं मिलते तब तक हम लड़ते रहेंगे. यही है. और ये पूरे इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गडी आणि समाधी स्थळावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. शिवचरित्रकार अनिल महाराज देवळे आणि भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत हा रास्ता रोको केला जाणार आहे. तत्पूर्वीच इंदापूर पोलिसांनी वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडीवरील काही अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून मोठ्या पोलीस बंदोबस्तात या अतिक्रमणावर आता प्रशासनानं हातोडा चालवलाय. नागपूरच्या कोराडी येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरातील निर्माणाधीन दराचे स्लॅब कोसळून 17 मजूर जखमी झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत महापालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक आणि VNITचे संचालक यांचा समावेश आहे. कुठे आणि कोणाची चूक झाली याचा अहवाल लवकर सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्यात. महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.